जे त्यांनी प्रस्थापित केला. संजय दुर्गे यांचं नेतृत्व आज आपल्याला पाहायचं कशा प्रकारे होते ते पाहायचं. दुसऱ्या बाजूला संदीपजी घोरट. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. भावेश स्ट्रायकर इनवर हरेश घोरट आहेत. भगवा चषक अक्षरशः या खेळाडूने गाजवला. 190 धावा वैयक्तिक बनवले होते या खेळाडूने. त्यामध्ये 93 धावांची जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली होती हरेश कडून. पहिलाच बॉल भावेचा फटका दमदार. पॉवर ऑफ देहनोलीच्या पाठमधून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. आपल्याला पाहायला मिळेल टीम संदीप 11 देहनोली. 6 ऑन द बोट. आशिष क्रिकेट क्लब, आर्यन स्पोर्ट क्लब आणि त्याचबरोबर एकता ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेली ही क्रीडा स्पर्धा पर्व 4 मध्ये. इथे राखलेला बॉल बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी परंतु कॉलिंग चांगलं होतं. अपघात इथे टळलेला आहे तो संदीप 11 देहनोलीसाठी. हा चेंडू आला डॉट. हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. मैदानामध्ये सुंदर अशी गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा चेंडू डॉट. भावेश तयार. भावेशचा बॉल अक्षरशः सोडून दिला. पंचांचा अवांतरचा इशारा. बाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 7 या धावसंख्येवर. संदीप 11 7 ऑन द बोट. 7 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. जे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफले होते त्यांना डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न जरूर असेल परंतु हेलिकॉप्टर इथे उडवला आणि तो लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर जाव्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 7 धावा धावफलकावर. सुंदर असा चेंडू. फटका हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आणि अजून एक धक्का.
टीम संदीप 11 डेनोलीला. फलंदाज बाद. भावेशला दुसरी सफलता. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ऑन हॅट्रिक भावेश. सुंदर असा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भावेश टू भावेश हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावर धावसंख्या 2 बाद 7 धावा. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये भावेशच्या माध्यमातून हरेशला बाद केलंय आणि आता मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकर इनवर भावेश आहे. सुंदर असा चेंडू तिथे सेकंड अटेम्प्ट मध्ये जबरदस्त झेल. हा तिसरा धक्का संदीप 11 डेनोलीला. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते न्यू बॅटर मैदानामध्ये. परेश घोरड. 3 फलंदाज बाद झालेत. अचूकता आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये. दर्जेदार कामगिरी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर पांडुरंग गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतली कंप्लीट करणारा गोलंदाज आहे पांडुरंग. तर पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा खेळाडू आहे ते म्हणजे संदीप घोरड. त्यांचा खेळ कशा प्रकारे राहील ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता पांडुरंग या खेळाडूला. स्ट्रायकर इनवर संदीप आहेत. 3 बाद 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. वेळ वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील याची नोंद घ्या. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. पांडुरंग. पांडुरंगचा पहिला चेंडू. सुंदर असा फटका संदीप घोरड यांच्या बॅटमधून. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढताना पाहायला मिळेल. जाऊन पोचेल ती 8 या धावसंख्येवर. 3 बाद 8 धावा आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. पांडुरंग. पांडुरंगचा बॉल शपलवत फटका खेळण्याचा प्रयत्न. परेशसाठी टाकलेला हा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. झापवाडी संघ मैदानामध्ये सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी टीम झापवाडी कडून. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 3 बाद 8. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल. तितकाच जबरदस्त फटका. तिथे क्षेत्ररक्षक परेश घोरड. बॅक टू द पेव्हिलियन.
समवेत रमेशजी माडसे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण, जबरदस्त गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण टीम झापवाडीकडून आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम असा स्पेल येत असताना पांडुरंग स्ट्रायकर एंडवर किरण घोरट. आक्रमकता या खेळाडूकडे देखील आहे. भन्नाट वेगाचा चेंडू, पांडुरंगचा चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. यष्टीरक्षण अतिशय जबरदस्त करत असताना संजयजी दुर्गे. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन. हा ही चेंडू डॉट, हा ही चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक व्हायला पाहिजे. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये सुरुवात आहे ती झापवाडी या संघाची. डबल कव्हर धावसंख्या 8, 4 बाद 8. संदीप 11 अडचणीमध्ये. सुंदर असा बॉल, किरणचा फटका फसलाय, चेंडू हवेत. अजून एक सफलता प्राप्त झाली आहे, अजून एक धक्का. करतोय छोट्या, ते आपल्याला पाहिजे. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 2 षटकांमध्ये धावा कमी आल्यात, परंतु इथे ही संघर्ष होऊ शकतो. 1-2 षटकार संदीप घोरड यांच्या बॅटमधून आले. 30+ धावसंख्या झाली तरी चांगले मॅच होताना पाहायला मिळेल. 4 मिनिटांमध्ये हे षटक टाकायचंय. क्षेत्ररक्षण करणारी टीम झापवाडी, या सूचनेकडे लक्ष द्या. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर छोट्या. छोट्याचा पहिला चेंडू, सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण सुंदर राहिले. एक सिंगल आली. संघाचा धावसंख्या 4 बाद 9. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना तिसरं. 5 फलंदाज बाद झालेत. निम्मा संघ गारद आहे. संदीप 11 डेहेनोलीचा सलामीचे बॅटर एका बाजूला उभे आहेत, दुसऱ्या बाजूला नवीन खेळाडू मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये आउट होत आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. छोट्याचा चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग, सुंदर गोलंदाजी. अजून एक डॉट बॉल, सुंदर गोलंदाजी. गोलंदाज तयार, छोट्या. फुलटॉस आणि आता फुलटॉस चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. येतोय हा सिक्सर, साधा बा.
15 धावा धावफलकावर. अजून एक मोठा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संदीप इलेव्हन डेहनोली संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवर. 17 ऑन द बोर्ड. काहीसा कानमंत्र देत असताना कॅप्टन संजय दुर्गे. अभ्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. आजच्या दिवसातील गटातून जो संघ जिंकेल तो छत्रपती संभाजीनगर या संघाबरोबर आजची शेवटची मॅच खेळेल. सेमीफायनल 1. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद. अठरा धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. फुलटॉस. तिथे सुंदर असा फटका. काव कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येतील. बॉल कव्हर करतील. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज रन आउट. संपर्क साधा अमर राऊत सर. हे षटक झाल्यानंतर आपल्याला 2 सत्कार करायचे महत्वाचे. अमर राऊत सर ताबडतोब संपर्क साधा. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 19 धावा. बॅटर तेजस. फुलटॉस. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. संघाचा धावसंख्या धावफलकावर 21. 21 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत सध्याच्या घडीला. ते 4थं. सुंदर असा फटका. चेंडू सीमारेषेच्या जवळपास. क्षेत्ररक्षण जबरदस्त. अजून एक फलंदाज फेल.
मात्र आपल्याला पाहायला मिळतो एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे ऑल आउट. टीम संदीप 11 डेहनोली. धावफलकावर धावसंख्या 22, 23 धावांचं लक्ष. मान देत या मुरबाड तालुक्याचे तहसीलदार, नॅशनल लेवलचे वेटलिफ्टर, एवढंच काय तर ज्या क्रीडा प्रकाराचं हे देखणं स्वरूप आपण पाहतोय त्या क्रीडा प्रकारात, त्या क्रीडा विश्वात महाराष्ट्र राज्यातून सर्वोच्च पुरस्कार म्हणून छत्रपती पुरस्कार दिला जातो त्या क्रीडापटूला. त्या शिवछत्रपती पुरस्काराचे विजेते माननीय संदीपजी आभारी सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि टेंबरेचे विद्यमान सरपंच माननीय सुभाषभाऊ केंबारी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान खऱ्या अर्थाने इथं करत आहोत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याची नाळ ही सर्वसामान्य जनतेशी जेव्हा जोडलेली असते तेव्हा प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांमधला दुवा बनण्याचं काम तहसीलदार माननीय संदीपजी आभारी साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत राहिलो. मुरबाडचा सर्वांगीण विकास करण्याचं त्यांचं जे काही स्वप्न आहे ते आजता गायत निरंतर सुरू असल्याचं चित्र देखील आपण याची देही याची डोळा अनुभवतो. यांच्याकडनं विशेष आभार मानले जातात साहेब आपले, कारण इतक्या व्यस्त वेळात प्रशासकीय अधिकाऱ्यानं प्रशासनाचं काम सोडून खास भाऊंच्या प्रेमापोटी आपण इथे आलेला आहात. खरं तर ज्या व्यक्तिमत्वाची भेट घेण्यासाठी अगोदर दरवाजावर आम्हाला वेटिंग करावी लागते
साहेबांचा हातून कॉल येत नाही तोपर्यंत बातमध्ये कुणाला येलं जात नाही. आज तेच व्यक्तिमत्व खास आमच्या निमंत्रणाला मान देत या व्यासपीठावर आलेत. मी पुनश्च एकदा माननीय संदीपजी आवारी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार देखील मानतो. इथे मात्र मैदानाच्या आत या तुंबळ युद्धामध्ये अनेक घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळतात. तुर्तास व्यासपीठावर सन्माननीय रमेशजी म्हाडसे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024च्या या क्रिकेटच्या महारण संग्रामाच्या वतीनं पुनश्च एकदा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि टेंबरे गावचे विद्यमान सरपंच माननीय सुहासभाऊ केंबारी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रमेशजी म्हाडसे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. आता मात्र आपण धावफलकावर जर नजर टाकली तर निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 8 धावा. 23 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 चेंडू झालेत. बॅटर छोट्याच्या बॅटमधनं 2 सलगचे दणदणीत चौकार आपण पाहिले, परंतु तिसऱ्या चेंडूवर मात्र त्याला चले जाऊचा नारा दिला. गोलंदाज परेशनं आणि पहिला हादरा देखील बसला. साजाई संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मडकेपाडा संघाचा कर्णधार या आपण लगेच टॉस साठी यायचंय आणि मी सन्माननीय संदीपजी आवारी सर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे नेक्स्ट मॅचचा. मडकेपाडा संघाचा कॅप्टन या लवकर धावत या, आपलं वॉर्मअप पण होईल. निश्चित मुरबाड तालुक्याचे तहसीलदार त्याच समवेत छत्रपती पुरस्कार विजेते माननीय संदीपजी आवारी सर यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. कॉल केला होता छापा तो म्हणजेच साजाई संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय आपल्यापर्यंत क्षेत्ररक्षण स्वीकारले कर्णधारानं. निश्चित दोघांनाही शुभेच्छा. मी फक्त 2 मिनिटं संवाद साधू इच्छितो माननीय आवारी साहेबांशी. साहेब फार सहृदय अंतकरणापासून मी तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो. खरं तर आपल्यासारखं व्यक्तिमत्व एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तर आम्हाला तुमचा आम्हा सगळ्यांना खऱ्या अर्थानं अभिमान तर आहेच, परंतु महाराष्ट्र राज्याच्या छत्रपती पुरस्काराचे विजेते आपण आहात. क्रीडा प्रकाराला आपण नुसतं पाहिलं नाही, खेळलं नाही, तर त्या क्रीडा विश्वाला अक्षरशः जगण्याचं काम तुम्ही केलंय. काय सांगू इच्छिता क्रिकेटच्या महारण संग्रामाच्या महापटलावर या स्पर्धेबद्दल आणि आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छांची गरज आहे आम्हा सगळ्या टेंबरेकरांना. करिअर करता येईल त्या गोष्टीकडे पण तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण की मी पण ज्यावेळेस कॉलेजच्या जमान्यात किंवा माझ्या तरुण वयामध्ये मी खेळ चालू केला होता. क्रिकेट मी पहिल्यापासूनच खेळत होतो. क्रिकेट पण मी चांगल्या प्रकारे खेळायचो. कॉलेजमध्ये मी ओपनिंग बॅट्समन होतो. या गोष्टी आहेत. पण विषय असा होतो की ज्या ठिकाणी मेजॉरिटी लेवल जास्त येते की आता समजा आपल्या याच्यामध्ये करोडो तरुण मुलं क्रिकेट खेळत असतात, पण त्यापैकी जास्तीत जास्त म्हणजे 10% मुलं ही कुठेतरी करिअरकडे वळत असतात. मग बाकीच्या जे खेळाडू आहेत ते दुर्लक्षित राहतात. हा माझ्याकडे महत्त्वाचा एक तरुणांना सांगायचा एक उद्देश आहे की त्यांनी खेळाबरोबरच आपल्या करिअरकडे पण लक्ष द्यावं आणि ह्या खेळामार्फत आपल्याला काय कुठे नोकरी किंवा कुठे आपल्याला करिअर करता येते का त्याच्याकडे पण लक्ष द्यावं. आणि मी कॉलेजला असताना मी पॉवर लिफ्टिंग हा खेळ चालू केला होता. त्या दरम्यान कॉमनवेल्थ चॅम्पियन, त्याच्यानंतर एशियन चॅम्पियन, नॅशनल चॅम्पियन ह्या अशा सगळ्या गोष्टी करत करत आम्ही शिवछत्रपती पुरस्कार, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनामध्ये थेट नियुक्ती आमची झाली. म्हणजे आम्ही खेळाबरोबरच मी माझ्या करिअरकडे पण मी लक्ष दिलं आणि खेळामधूनच माझं करिअर घडलेलं आहे. तरी सगळ्या तरुण खेळाडूंना माझ्या शुभेच्छा असतील. त्यांनी पण
आपल्या या सगळ्या खेळात नाही एखादा आपल्याला पुढे जाऊन कोण विराट कोहली मिळू शकतो, कोणी रोहित शर्मा मिळू शकतो. त्याच्यामुळे आपण खेळत राहा, काहीतरी चांगलं होतं. त्याच्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू सो मच साहेब, मनापासून पुरेसे एकदा आपले आभार व्यक्त करतो. आपण आलात, धन्यवाद. चला वळूयात मैदानाच्या आत. 23 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इथे मात्र आपल्याला जे बजरंग स्पोर्ट्स झापवाडीचा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. निश्चित आता मात्र जर धावा पाहिल्या आपण धाव फलकावर तर धावा आहेत 14 आणि अजूनही 9 धावांची गरज असेल. मुरबाड तालुक्याचे समाजसेवक सन्माननीय विजयदादा मडके यांचा आज वाढदिवस देखील आहे. दादांना या स्पर्धेच्या वतीनं तमाम मुरबाडकरांच्या वतीनं मी वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करतो आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. 14 धावा धाव फलकावर आहेत. इथे मात्र झापवाडी संघ सातत्यानं आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळेल. हा आलाय विजयाच्या समीप नेणारा झापवाडीकरांचा मात्र समीकरण जर पाहिलं तर 14 चेंडू आणि विजयाकरता 5 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 5 धावा. काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी पहिल्या डावामध्ये जे बजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघाकडनं पाहायला मिळाली आणि संजय दुर्गे यांच्या चेहऱ्यावरचा हसू जे आहे ते बरंच काही सांगून जाते. पाकपुटला गेले. इथे मात्र लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक तैनात असेल, अजूनही वाट पाहावी लागेल. पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज दीपकचा खेळ. किंबहुत माहिती 1 सेकंद देखील त्यांची नजर मैदानाच्या बाहेर जात नाही. आपल्याला अँगल कसे देता येतील, कोणत्या स्क्रीनला कोणत्या कॅमेऱ्याला आपल्याला ऑन स्क्रीन आणता येईल, या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईनं पाहिल्या जातात. म्हणून कुणालदादा म्हात्रे यांचा जबरदस्त विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे. पांडुरंगसाठी देखील हा चांगला चेंडू हाताळला गेला गोलंदाज 22च्या मार्फत. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 18 धावा. विजयाकरता 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. आहे आणि त्या थार गाडीच्या बाजूला आणखी एक गाडी आहे. तर मी विनंती करतो की त्या दोनही गाड्या जर आपण थोड्याशा मागे आणखी पार्क केल्यात तर फार उत्तम होईल. कारण दोनही गाड्यांच्या काचेचं रिफ्लेक्शन इथपर्यंत पोहोचत आहे आणि त्यामुळे डीजे ऑपरेटर असेल, आमचे लाईव्ह स्ट्रीमिंगचे ऑपरेटर असतील, त्यांना त्रास होतोय. सो कृपया करून विनंती करतो, थार गाडी आणि त्या गाडीच्या बाजूला असलेली आणखी एक गाडी आहे, ती इथून मात्र दिसत नाही गाडी कोणती आहे. तर कृपा करून मी आपणास विनंती करतो, त्याच्याने प्रचंड त्रास व्यासपीठावर डीजे ऑपरेटर आणि लाईव्ह स्ट्रीमिंगचे जे ऑपरेटर आहेत त्यांना होतोय. कृपा करून ज्या कोणा मालकाची गाडी असेल त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण ती गाडी लवकरात लवकर बाजूला काढावी. चला वळूयात मैदानाच्या आत. 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजेच जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघाला. संघर्ष तर चालू आहे मैदानाच्या आत. आपण जर पाहिलं तर डेहनोली संघ देखील
अगदी 12-5चं समीकरण असताना देखील व्यूहरचना रचतोय, एकमेकांची चर्चा करतोय. माहीत आहे पराभव हा निकालानंतर समजला जातो, निकालाच्या अगोदर मैदानाच्या आत प्रयत्नांची साथ मात्र कधी सोडायची नसते. पहिला चेंडू आणि तिथे मात्र खराब सुरुवात. यासाठी भीम नो बॉल. ज्यावेळेला तुमच्याकडं वाचवायला कमी उरलेलं असतं ना मित्रांनो, तेव्हा कमी उरलेलं वाचवण्यासाठी प्राणपणानं लढणं गरजेचं आहे आणि चुका टाळणं अत्यंत महत्वाचं आहे. नो बॉलनं सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि 4 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल भावेश. 12-4चं समीकरण. पुढचा बॉल फ्री हिट असेल. पाहूया या चेंडूवर नेमका घडतंय तरी काय. या चेंडूवर मात्र भावेश कडनं चढवला गेला हल्ला. पकडलाय झेल, परंतु विकेटचा होणार नाही कल्ला, कारण चेंडू होता फ्री हिट. एक धाव येईल. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 20 धावा. आणि आता समीकरण असेल 11 चेंडू 3 धावा. विजयासाठी आवश्यकता असेल 11 चेंडू आणि 3 धावांची. इथं मात्र संधी निर्माण झाली होती. या पद्धतीच्या संधी देखील शर्ते शेवटच्या क्षणाला गमावले जाते ती डेहनोली संघाकडनं. एक धाव येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 21 धावा. 10 चेंडू आणि विजयाकरता 2 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. इथे मात्र ऑन साइडला खेळलेला फटका. मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडस मात्र इथे हे जे गचाळ क्षेत्ररक्षण राहिले ना ते देखील अनेक संघांच्या पराभवाचं सातत्यानं कारण बनलं. स्कोर आता मात्र धावसंख्या बरोबरीच झालेली पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 22 धावा. विजयासाठी आवश्यक असेल ती केवळ आणि केवळ एक धाव. झापवाडी संघ कमालीच्या आनंदात पाहायला मिळतोय. इथे मात्र नाही. एका धावेची आणखी प्रतीक्षा करावी लागेल. चांगला चेंडू हाताळला गोलंदाज साहिलनं. आणि आता जर आपण पाहिलं तर अजूनही या षटकामधले 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू विजयाकरता 1 धावेची गरज. इथे मात्र पांडुरंगच्या बॅटमधनं हा घडाघाती आघात आलाय आणि याच आघाताबरोबर या आलेल्या एका धावेनं जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडीचा संघ विजयी झालाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर असेल. आमचे स्कोरर मित्र विशाल तुपे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील.